किनाऱ्यावर परतलेली लाटमधला भाग 12वा बघणार आहोत आपण. परत आलेला मित्र. पावसाळा आता पूर्णपणे गावावर उतरला होता. देशमुखवाड्याच्या अंगणात सतत पाण्याचे थेंब साचलेले असायचे. तुळशीसमोर दिवा वाऱ्याने हलके हलके थरथरायचा. घरात सगळं पूर्वीसारखं होतं, पण तरी काहीतरी बदललेलं होतं. विजय दूर गेला होता आणि त्या अंतराने घरातील शांतता अधिक खोल झाली होती. आणि आकाश आता जवळजवळ रोजच यायला लागला होता. कधी रोहिणीसाठी औषधं आणायला, तर कधी घरातील खराब झालेले काही दुरुस्त करायला, तर कधी फक्त जाता जाता आलो म्हणायला. त्याचा स्वभावच तसा होता, मोकळा, हसरा, लोकांना सहज आपलासा करणारा. रोहिणीलाही त्याचं येणं जाणं बरं वाटायचं, कारण मोनिका आता आधीसारखी हसत नव्हती. आकाश आल्यावर निदान तिच्या चेहऱ्यावर थोडं हास्य दिसायचं. एक दिवस दुपारी जोराचा पाऊस सुरू होता. वीज गेलेली होती आणि रोहिणी झोपलेली होती. मोनिका अंगणात उभी राहून पाऊस पाहत होती. आकाशात छत्री झटकत आत आला आकाश छत्री झटकत आत आला आणि "अरे, एवढ्या पावसात?" तो हसला. "तुझ्यासाठी भजी आणली आहे." मोनिका नकळत हसली. "तुला कसं माहीत मला भजी आवडतात?" आकाश खांदे उडवत म्हणाला, "ज्याची काळजी वाटते त्याच्या छोट्या गोष्टी लक्षात राहतात." त्या वाक्यानंतर काही क्षण शांतता पसरली. मोनिका लगेच नजर वळवली, कारण त्या शब्दांनी तिच्या मनात कुठेतरी हलकी भीती निर्माण झाली होती. त्या दिवसानंतर मोनिका स्वतःला जपून वागू लागली. आकाशसोबत बोलताना ती अंतर ठेवण्याचा प्रयत्न करायची, पण एकटेपण माणसाला हळूहळू कमकुवत बनतं. विशेषतः जेव्हा कुणीतरी तुमच्या शांततेला ऐकू लागतं. एक संध्याकाळी आकाश आणि मोनिका घराच्या ओट्यावर बसले होते. समोर पाऊस पडत होता. रोहिणी मंदिरात गेली होती. बराच वेळ दोघं काही बोलत होते आणि नंतर एकदम शांत झाले. मग आकाश अचानक म्हणाला, "तुला माहिती आहे, विजय लहानपणापासून वेगळाच होता." मोनिका हलकंसं हसली आणि म्हणाली, "कसा?" तेव्हा म्हणाला, "आम्ही सगळे भांडायचो, पळायचो, खोड्या काढायचा. आणि तो तो समुद्र बघत बसायचा." दोघं हलकंसं हसले. आकाश पुढे म्हणाला, "पण एक गोष्ट कायम होती." मोनिका म्हणाली, "काय?" "तो ज्याच्यावर प्रेम करेल त्याला कधी दुखावणार नाही." मोनिकाचं हसू मंदावलं. तिच्या मनात अचानक अपराधाची हलकी सावली उमटली, कारण तिला जाणवत होतं आकाशची उपस्थिती आता तिला वाट पाहायला मदत करत नव्हती, तर वाट विसरायला मदत करत होती. त्या रात्री मोनिका खूप वेळ झोपू शकली नाही. तिने विजयचा फोटो हातात घेतला. "मी चुकीची तर नाही होत ना?" तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिला स्वतःचाच राग येऊ लागला. विजय समुद्रावर तिच्यासाठी लढत होता आणि ती दुसऱ्या कुणाच्या बोलण्यात शांतता शोधत होती. दुसऱ्या दिवशी आकाश आला नाही. त्याच्या पुढच्या दिवशीही मोनिकाला विचित्र बेचैनी वाटू लागली. ती स्वतःला समजावत होती, काही फरक पडत नाही, पण पडत होता. संध्याकाळ आधी रिकामी वाटत होती. तिसऱ्या दिवशी तो अचानक आला, पूर्ण भिजलेला. मोनिका दारात उभीच राहिली आणि म्हणाली, "कुठे होतास?" आकाश तिच्याकडे पाहत मंद असला आणि म्हणाला, "तुला काळजी वाटली?" त्या प्रश्नाने ती शांत झाली, कारण उत्तर हो होतं. आणि हाच तिचा सर्वात मोठा अपराध होता. आकाशने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत आता मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक होतं, काहीतरी धोकादायक. तो हळू आवाजात म्हणाला, "मोनिका, आपण चुकीच्या दिशेला चाललो आहोत ना?" मोनिकाच्या छातीत धडधड वाढली. पाऊस आणखी जोरात कोसळू लागला. जणू आकाशही त्याचं सत्य ऐकत होतं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "आपण काहीच केलं नाही आहे." आकाश हलकंसं हसला. "प्रेम नेहमी स्पर्शाने होत नाही. कधीकधी ते दोन एकट्या मनाच्या शांततेत सुद्धा सुरू होतं." त्या शब्दांनी मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच तिने स्वतःच्या मनाला घाबरवायला सुरुवात केली होती. हा होता
आपला भाग 12वा आणि पुढचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.